रिडेव्हलपमेंट करताना आय थिंक एंट्री झाली, त्याच्यानंतर अशी कुठली एक प्रोजेक्ट आहे जे अमोल रावेतकरचा टर्निंग पॉईंट होता? सो सुखनिवास हा एक प्रोजेक्ट असा सेनापती बापट. सेनापती बापट होता की आय थिंक माझ्या दृष्टीने तो माझ्या करिअरमध्ये तो एक टर्निंग पॉईंट ठरला. कारण तोपर्यंत एक तर मी एका वेळेला 1-2 वर्षाला 1-2 साईटच्या वरती साईट करत नव्हतो. ती एक भीती होती मनामध्ये की आपलं पुढे चुकलं नाही पाहिजे, आपली गणितं चुकली नाही पाहिजेत. त्यामुळे रिलेटिव्हली खूप कन्झर्वेटिव्हली काम करत होतो मी तोपर्यंत. पण आय थिंक 2015-16 साली मी सुखनिवास जेव्हा मला फायनली ती साईट मिळाली, आणि ते सुद्धा मी 3 नंबरला होतो. मी पहिल्या 1-2 मध्ये नव्हतो, 3 नंबरला होतो ते. पण समहाऊ आय डोंट नो, जी ती सोसायटीची लोकं होती त्या लोकांना ओव्हरऑल माझा अप्रोच त्यावेळेला आवडला, माझं प्लॅनिंग आवडलं, माझं विजन आवडलं. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त 2 जणांच्या ऑफर असत्या तरी पण दे वेंट अहेड विथ मी. आणि तो प्लॉट मोठा होता, जवळजवळ 20-25 हजार फुटाचा प्लॉट येतो. माझ्या पहिल्या करिअरमधली पहिली रिडेव्हलपमेंटची हायराईज बिल्डिंग मी करत होतो. त्यामुळे आणि प्लॉट मोठा, त्याचा मास मोठा, आणि डिझाईन वाईज पण मला त्यात खूप काही स्कोप चांगला मिळाला, चांगली क्रिएटिव्हिटी करण्याचा.